डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ आणि साठलेल्या पाण्यामध्ये होते. घरातील फुलदाण्या, कूलर आणि फ्रीजमधील पाणी आठवड्यातून एकदा तरी रिकामे करावे, कारण 10 ml पाण्यातही डासांची उत्पत्ती होऊ शकते. अंगण, बाल्कनी आणि गच्चीवरील अनावश्यक सामानाची योग्य वेळी विल्हेवाट लावावी. आपल्या जागेमध्ये जर का खड्डे असतील, त्यात पाणी साठलं असेल तर ते खड्डे बुजवावेत आणि त्या पाण्याला वाहता रस्ता करून द्यावा. आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या घरामध्ये डासांचा प्रवेश रोखण्यासाठी घराची दारं आणि खिडक्यांना तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, अंगावरील पुरळ, उलट्या, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे ही अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्या. दर रविवारी 1 दिवस 1 तास. खरंच की दर रविवारी 1 दिवस 1च तास आपण प्रत्येकाने जबाबदार बनूया आणि आपल्या घरातील आणि घराच्या परिसरातील डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करूया. काय मग? महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यू आजाराची तपासणी आणि उपचार उपलब्ध आहे. आठवड्यातून 1 दिवस 1 तास डेंग्यू मुक्त PCMC मोहिमेला देऊ साथ.